Good morning, students. Today we are going to learn संतवाणी 2. संत कृपा झाली. संत कवयित्री है संत बहिणाबाई. आपण गेल्याच लेक्चरमध्ये पाहिलं होतं की संतवाणी भेटी लागे जीवा आणि त्याचे संत कवी होते संत तुकाराम महाराज. त्याचप्रमाणे संतवाणी संत कृपा झाली यांच्या कवयित्री आहेत संत बहिणाबाई. संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. वारकरी संप्रदाय म्हणजे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की वारकरी संप्रदाय म्हणजे जे लोक पंढरपूरला वारी लावून जात असतात, भगवंत विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या भेटीला जात असतात, अशा लोकांचा ग्रुप म्हणजेच वारकरी संप्रदाय. त्यातीलच या संत कवयित्री आहेत संत बहिणाबाई. संत बहिणाबाई या संत तुकाराम यांच्या शिष्या. त्यांच्या अनेक रचनांवर तुकाराम महाराज यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडलेला आपल्याला जाणवतो. संत बहिणाबाई ये संत तुकाराम महाराज इनके शिष्य है. संत तुकाराम इनके गुरु माने जाते हैं. उनके अनेक लेखन में उनके प्रभाव हमें दिखाई देते हैं. संत कृपा झाली. इस अभंग में संत बहिणाबाई इन्होंने हमें महाराष्ट्र में जो वारकरी संप्रदाय निर्माण हुआ वो किस तरह से निर्माण हुआ, उसकी इमारत निर्माण करने में संतों ने क्या कामगिरी की है वो बताया है. संत कृपा झाली या अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये अनेक संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केलेले आहे. तर चला तर पाहूया आपण संत कृपा झाली ही एक संतवाणी. संतवाणी संत कृपा झाली. संत बहिणाबाई. संत कृपा झाली इमारत फळा आली. संत कृपा झाली इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. नामा तयाचा किंकर तेने रचले ते आवार. नामा तयाचा किंकर तेने रचले ते आवार. जनार्दन एकनाथ खांब दीधला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दीधला भागवत. तुका झालेसे कळस भजन करा सावकाश. तुका झालेसे कळस भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकवती ध्वजा निरूपणा केले बोजा. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले बोजा. अशा प्रकारे संत कवयित्री बहिणाबाई यांची ही संतवाणी आहे आणि अशी तिची अभंग रचना आहे. यांची ही अभंग रचना भक्तिभावनेचा उत्कट आविष्कारच मानला जातो. संत कृपा झाली ये संत बहिणाबाई इनकी अभंगवाणी है और उन्होंने हमें इस संतवाणी में से वारकरी संप्रदाय रूपी इमारत कैसे स्थापित हुई ये हमें बताया गया है. संप्रदाय स्थापना करने में अनेक संतों ने कैसे अपना कार्य निभाया है वो इस कविता से वर्णन किया गया. आता आपण भावार्थ पाहूया. संत कृपा झाली इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचला पाया उभारले देवालया. या 2 ओळींमध्ये संत बहिणाबाईंनी काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला मी हेच सांगितलं होतं की महाराष्ट्राला अनेक चांगले संत लाभले होते.
या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी भक्तीच्या जोरावर चांगले रूप दिले. जणू काही संतांवर त्यावर कृपाच केली. महाराष्ट्र में ऐसे अनेक संत थे जिन्होंने अपने विचारों से भक्ति के मार्ग से वारकरी संप्रदाय की निर्मिती की हुई थी. ज्ञानदेवे रचला पाया उभारले देवालया. या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया म्हणजे फाउंडेशन, स्थापना संत ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. आपल्या ज्ञान व भक्ती याच्या जोरावर संत ज्ञानेश्वरांनी इमारतीचा पाया उभा केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळे आज शेकडो वर्ष झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेदिवस वाढतच आहे. हा फक्त महाराष्ट्रापुरताच राहिला नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील वारकरी संप्रदायाची इमारत रचली गेलेली आहे. या सर्व संतांच्या कृपामुळेच वारकरी संप्रदाय निर्माण झालेला आहे. प्रथम आपल्याला या 2 ओळीतून संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे हा भावार्थ आपल्याला समजून येत आहे. नामातयाचा किंकर तेने रचले ते आवार. या ठिकाणी नामा म्हणजे संत नामदेव. नामा म्हणजे संत नामदेव. तयाचा म्हणजे त्याचा. तयाचा म्हणजे त्याचा. किंकर. किंकर म्हणजे सेवक. किंकर म्हणजे सेवक. तेने रचले ते आवार. आवार म्हणजे अंगण. आवार म्हणजे अंगण. संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केलेलं आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. वारकरी संप्रदायाचा दास बनून, सेवक बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संगोपन त्यांनी केलं. वारकरी संप्रदायाला एक व्यापक स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाला एक व्यापक स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. जनार्दन एकनाथ खांब दीधला भागवत. या ठिकाणी जनार्दन एकनाथ म्हणजे संत एकनाथ. खांब. खांब म्हणजे पिलर. खांब म्हणजे पिलर. भागवत म्हणजे विष्णू भक्तांचा पंथ. भागवत म्हणजे विष्णू भक्तांचा पंथ. संत जनार्दन म्हणजेच संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली आहे. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचे आटोकाट प्रयत्न या दोन्ही संतांनी केलेलं आहे. संत नामदेव व संत एकनाथ या दोन्ही संतांनी वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केलेले आहे. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले बोजा. तुका म्हणजे संत तुकाराम महाराज. तुका म्हणजे संत तुकाराम महाराज. कळस म्हणजे द टॉप. भजन करा सावकाश. सावकाश म्हणजे हळुवारपणे. बहिणी फडकती ध्वजा. बहिणी संत बहिणाबाई. फडकती वाऱ्यावर फडफडणारा आवाज. ध्वजा म्हणजे झेंडा. निरूपण म्हणजे एक्सप्लेनेशन. ओजा म्हणजे जबाबदारी. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. संत तुकाराम महाराज या वारकरी संप्रदायाचे
कळस झालेले आहेत. भक्तीची अंतिम अवस्था म्हणजे संत तुकाराम महाराज होत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केली. या वारकरी संप्रदायारूपी इमारतीवर संत तुकारामांनी आपल्या भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली आहे. भक्तीची परिपूर्ण वैभवापर्यंत ही इमारत संत तुकारामांनी पोचवली आहे. तसेच आता आपल्याला भजन कीर्तन करायचे आहे, पूजा अर्चा करायची आहे. भक्तीचा सोपा मार्ग तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सर्वांना सांगितलेला आहे. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले बोजा. संत बहिणाबाई सांगतात, अशा या वारकरी संप्रदायरूपी इमारतीची ध्वजा म्हणजे झेंडा सतत फडकवत ठेवण्याचे कार्य त्यांना आता सांभाळायचे आहे. त्या म्हणतात, ते सांभाळण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. ती एक प्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करणार आहे. निरूपणातून ती जबाबदारी मी पार पाडत आहे. संत बहिणाबाई यांच्यावर आता या वारकरी संप्रदायाची जबाबदारी आहे. वारकरी धर्माचा प्रचार कसा करता येईल, प्रसार कसा करता येईल, आता ही जबाबदारी संत बहिणाबाई यांच्यावर आहे. हेच वर्णन या अभंगातून केलेलं आहे. या अभंगाद्वारे बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा कसा मोलाचा वाटा आहे याचे वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, वारकरी संप्रदायरूपी इमारत उभी करणारे संत म्हणजेच संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ. प्रथम संत ज्ञानेश्वरांनी काय केलेलं आहे, पाया रचलेला आहे. संत नामदेवानी भिंत उभारली आहे. संत एकनाथ खांब झालेले आहेत आणि संत तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा कळस चढवलेला आहे. तर या ठिकाणी पाया रचणे म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे. आवार रचणे म्हणजे परिसर प्रचाराने व्यापक केलेला आहे. खांब होणे म्हणजे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केलेले आहे. कळस चढवणे म्हणजेच पूर्ण वारकरी संप्रदायाला आता परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवण्याचे काम संत तुकाराम महाराज यांनी केलेलं आहे. पाया कोणी रचलेला आहे विद्यार्थ्यांनो, संत ज्ञानेश्वरांनी. पाया रचणे म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना करणे. आवार रचणे म्हणजे भिंती उभारणे. ही कामगिरी कोणी केलेली आहे, संत नामदेवानी. संत नामदेवानी परिसर प्रचाराने व्यापक केलेला आहे. खांब कोण झालेले आहेत, संत एकनाथ. संत एकनाथ हे वारकरी संप्रदायाचे खांब झालेले आहेत, म्हणजे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केलेलं आहे. कळस चढवणारे संत तुकाराम महाराज यांनी काय केलेलं आहे, या वारकरी संप्रदाय इमारतीला परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवण्याचे काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, या संतवाणीतून महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची इमारत कशी उभारली गेली आहे याचे सुंदर वर्णन संत कवयित्री बहिणाबाई यांनी या संतवाणी संत कृपा झाली या अभंगातून केलेलं आहे. थँक यू स्टुडंट्स.